संपूर्ण भारत आपल्या प्रभुत्वाखाली आला पाहिजे हे स्वप्न उराशी घेऊन औरंगजेब दक्षिणेस आला होता. वाटेत येईल त्याला तुडवत जाणाऱ्या मदमस्त हत्तीच्या चालीने तो आपली 7 लाखांची फौज घेऊन चालला होता. 1680ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्याचं दक्षिण घशात घालण्याचं स्वप्न त्याला सोपं वाटत होतं. तसं त्यांना 1686ला विजापूरची आदिलशाही कायमची संपवली. गोवळखंडाची कुतुबशाही देखील 1689मध्ये घशात घातली. आता राहिले फक्त मराठी. पण मराठ्यांचा छावा छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षणासाठी औरंगजेबाशी झुंजले. पण छळ आणि कपटाने औरंगजेबाने संभाजी महाराजांना देखील पकडलं. हा घाव वर्मी लागलेला महाराष्ट्र उलट जास्त चेकाळून उठला. छत्रपती राजारामांच्या नेतृत्वाखाली पुन्हा लढत राहिला. पण 1700 साली राजाराम महाराजही गेले. आता राजाच उरला नाही तर महाराष्ट्र लढतो कसा असा प्रश्न मोगलांना पडला. फक्त बघता मराठ्यांना चिरडून जाऊ आणि अखंड हिंदुस्थानाचा स्वामी होऊ असं स्वप्न बादशाह औरंगजेबाला अगदी समोर दिसायला लागलं. पण त्याच वेळी संतप्त मराठा जागा झाला. राजाराम महाराजांची पत्नी ताराबाई रणांगणात उभी राहिली आणि अशी लढली की कवी देवदत्त तिचं वर्णन करतो. दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीची गेले पाणी, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली. खरंच ताराबाई अशी लढली की औरंगजेबाच्या स्वप्नांचीच नव्हे तर प्रत्यक्ष औरंगजेबाची सुद्धा तिने माती केली. स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहितेंची ताराबाई ही मुलगी आणि साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची सून. त्यामुळे वयाच्या 25व्या वर्षी 1707 वैधव्य आले तरी ताराबाई डगमगली नाही. त्यांनी आपलं 4 वर्षाचा मुलगा दुसरा शिवाजी याला गादीवर बसवलं. सेनापती धनाजी जाधव, नेमाजी शिंदे, शंकराजी नारायण कान्होजी आंग्रे, रामचंद्र पंत आमात या स्वराज्याच्या शिलेदारांना सोबत घेऊन पुढच्या लढाईची तयारी करू लागली. औरंगजेबाची सैन्य मैदानी होतं आणि इथे त्यांची गाठ सह्याद्रीशी होती. त्यात लाखाचं सैन्य असणाऱ्या औरंगजेबाच्या नवाजात मराठ्यांच्या सैन्यासारखी चपळाई नव्हती. याच गोष्टीचा ताराराणींनी उपयोग करून घेतला. मती कुंठित करणारा वेग आणि अक्कल गुंग करणारी चपळाई म्हणजेच गनिमी कावा हे मराठ्यांचं बळ होतं. सुरुवातीच्या काळात ताराबाई विशाळगडावरून राज्यकारभार चालवत म्हणून औरंगजेबाने आपला रोष विशाळगडाकडे वळवला. गर्द जंगल होऊन वारा आणि मराठ्यांच्या कधी पडणाऱ्या धाडी यामुळे औरंगजेब विशाळगडावर पोहोचेपर्यंत ताराबाई विशाळगडाची व्यवस्था लावून प्रतापगडावर पोहोचल्या देखील. 6 महिने औरंगजेब विशाळगडाला वेढा मारून बसला पण काहीच उपयोग झाला नाही. इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात, किल्ल्याला संपूर्ण वेढा घालणे हे मोगलांना जमले नाही. मराठी मात्र हवे तेव्हा आत येत आणि बाहेर जाऊ शकत. उलट मोगलच कोंडल्यासारखे झाले. मराठ्यांचे सैन्य बाहेरून घिरट्या घालत व मोगलांचा रस्ता तोडत अखेर पावसाळ्याच्या तोंडावर परशुराम पंतांनी 2 लाख रुपये घेऊन जिल्हा औरंगाबाद जिल्हा आणि अशा किल्ल्यांचा औरंगजेबाला काहीच उपयोग होत नसेल. कारण मराठी हाच किल्ला रातोरात परत घेत आणि पुन्हा मोगलांना थकवून टाकत. याच काळात मराठी औरंगजेबाला हिट अँड रन पद्धतीने खेळवत. सोलापूर मिराज या भागातून दक्षिणेकडून मराठ्यांच्या वर चालून आला तर मराठी उत्तरेला मुसंडी मारत. नेमाजी शिंदेने माळवा भोपाळपर्यंत मजल मारली. मुघल साम्राज्याचा लचका तोडला. सेनापती धनाजी जाधव यांनी आपल्या 15,000 सैन्यासह गुजरातमध्ये अहमदाबादची लूट केली. मोगल सुभेदार अब्दुल हमीदला कैद केलं. बादशाह कंटाळून मग उत्तरेत आला. पुणे, सिंहगड, राजगड, तोरणा यांना वेढा घालून बसला. 6 महिने हे किल्ले मोगलांना मिळत नाहीत. शेवटी पैसे घेऊन मराठ्यांनी हे किल्ले सोडले. पण बादशाह उत्तरेत असताना मराठी दक्षिणेत कोल्हापूर, मिरज, सोलापूर, गोकल, विजापूरपर्यंत मजल मारत बादशाहच्या लाखोंच्या सैन्यात मराठ्यांसारखी ही चपळता नव्हती. मराठ्यांचं राज्य जिंकायला औरंगजेबाला आता होता, पण मराठ्यांचा एक किल्ला ताब्यात घेईपर्यंत मराठी गुजरातमध्ये प्रांतातील मोगलांचे जिल्हे उद्ध्वस्त करीत होते. औरंगजेब संतापून होते. त्यात कोकणातून घाटावर आणि घाटावरून कोकणात जाताना त्याच्या लवाजमाची त्रेधाट तिरपट उडत असेल.
औरंगजेबाचे दरबारी असणारे खाफीखानाने या मोगलांच्या अत्यंत दयनीय परिस्थितीबद्दल आपल्या मुंतखाब अलोबाब या पार्शियन ग्रंथात लिहून ठेवला आहे. हाच खाफीखान पुढे लिहितो की राजारामाची थोरली बायको ताराबाई ही अत्यंत बुद्धिमान होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत तिने मोठा लौकिक मिळवला होता. तिच्या नेतृत्वामुळे आणि मोहिमांच्या व्यवस्थेमुळे मराठ्याचे आक्रमण आणि धूमधाम वाढत चालली आहे. 1706च्या शेवटी औरंगजेबाच्या प्रकृतीत जास्तच बिघाड झाला. मराठ्यांबरोबरच युद्ध त्याला जड केलं गे होतं. त्या 90 वर्षाच्या बादशाने असा चिवटपणा त्याच्या हयातीत कधी बघितला नव्हता. म्हणून त्यांना आपल्या बहिणीला लिहिलेल्या एका पत्रात आपला पराभव मान्य केला होता. पण मराठ्यांना संपवण्याची त्याची इच्छा मात्र त्यांनी सोडली नव्हती. हळूहळू तो या लढायांचं मुख्य भूमीपासून दूर नगर औरंगाबाद या दिशेने गेला आणि अखेर 20 फेब्रुवारी 1707ला औरंगजेब महाराष्ट्राच्या मातीत गाडला गेला. मित्रांनो, विचार करा, 32 वर्षाच्या तारा राणीने या हिंदुस्थानाचा सर्वात मोठा बादशाह संपवला होता. वय फक्त 32. स्वराज्याचं संकट कायमचं ठरलं होतं. आपल्या 26 वर्षाच्या दीर्घ कारकिर्दीत औरंगजेबाने मराठ्यांचा जो काही भूगोल जिंकला होता तो ताराबाईने फक्त पुढच्या 6 महिन्यात परत मिळवला. पुढे मराठ्यांनी दिल्लीवर धडका दिल्या. दिल्लीच्या बादशाला बुद्धिबळाच्या पटावरील प्यादाप्रमाणे हलवण्या इतपत मराठ्यांनी मजल मारली. पण हे शक्य झालं स्वराज्य वाचलं म्हणून, आणि हे स्वराज्य वाचवण्यात महाराणी ताराबाईंचे योगदान हे अतिशय भव्य आणि दिव्य आहे. पण पुढे काय झालं? तारा राणीशी दगाफटका झाला. औरंगजेबाचा मुलगा आझमशाह यांना मराठ्यांतली एकी मोडावी म्हणून संभाजी महाराजांचा पुत्र शाहू महाराज यांना सोडून दिलं. शाहूंना संपूर्ण स्वराज्याचे वारसदार आपणच आहोत असा होरा धरला. संभाजी महाराजांवर प्रेम करणारे हजारो लोक शाहूंना मिळाले. ज्या स्वराज्यासाठी एवढं सगळं केलं ते स्वराज्य देऊन कसा टाकायचा असा प्रश्न ताराबाईंना पडला. त्यांनी शाहूंशी लढायचा निर्णय घेतला. खेळकडूजवळ शाहू आणि तारा राणी यांच्यात लढाई झाली. लढाईच्या दिवसापर्यंत तारा राणींची पार्ट जड होतं. पण शाहूंच्या बाजाने लढाईत उतरलेल्या विश्वनाथांनी आणि लढाईच्या तोंडावर सेनापती धनाजी जाधव यांचे मन वळवलं आणि युद्धाच्या दिवशी तारा राणींचे सेनापती धनाजी जाधव शाहूंच्या बाजूने लढले. धनाजी जाधवांशिवाय ताराबाईंचा विजय अशक्य होता आणि तेच झालं. ताराबाई हरल्या. शाहूंनी साताऱ्याला नवीन गादी निर्माण केली. शाहू छत्रपती झाले. तारा राणीने देखील मग आधी पन्हाळानंतर कोल्हापूर ही राजधानी करून नवीन राज्य स्थापन केलं. हे कमी म्हणून की काय, 1714 साली राजाराम महाराजांची दुसरी पत्नी राजसबाई यांनी कट कारस्थान केले आणि ताराबाई आणि त्यांचा मुलगा शिवाजी या दोघांना कैद केलं आणि आपला मुलगा दुसरा संभाजी याला कोल्हापूरच्या गादीवर बसवलं. पुढे 16 वर्ष ताराबाई आणि त्यांचा मुलगा शिवाजी हे दोघे कैदेत राहिले. शिवाजीचा मृत्यू हा देखील कैदेतच झाला. पण पुढे कोल्हापूरचे संभाजी महाराज आणि साताराचे शाहू महाराज यांच्यात झालेल्या युद्धात शाहू महाराज विजयी झाले आणि त्यावेळी संभाजी महाराजांच्या कैदेतून शाहू महाराजांनी तारा राणीने सोडवलं आणि आपल्याकडे साताऱ्याला घेऊन गेले. पण तिथेही तारा राणी नजर कैदेतच राहिल्या. पण पेशव्यांचा वरचढपणा तारा राणींना कधीच आवडला नाही. म्हणून त्यांनी पेशव्यांच्या विरोधात कट करायचे प्रयत्न केले. पण त्या यशस्वी झाल्या नाहीत. 1749ला साताराच्या शाहूंच्या मृत्यूनंतर त्यांनी साताराची सत्ता आपल्या हातात घ्यायचा प्रयत्न केला. पण तेही जमले नाही. त्यावेळी त्या त्यांच्या सत्तरीत होत्या. पुढे 1761 साली मराठ्यांचा पानिपतचा जो पराभव झाला त्यात त्यांना धक्का बसला. स्वतःच्या हाताने जपलेलं मोठं केलेलं स्वराज्याचं उद्ध्वस्त होणं त्यांना सहन झालं नाही आणि त्यातच त्यांचा 1761 जूनमध्ये मृत्यू झाला. अखंड हिंदुस्थानाचा बादशाह होऊ पाहणाऱ्या मागच्या 1000 वर्षातल्या सर्वशक्तिमान सत्ताधीश असलेल्या औरंगजेबाचं थडगं ज्या तारा राणीने बांधलं त्या तारा राणीच्या वाट्याला शेवटपर्यंत फक्त नजर कैदच लावलं. औरंगजेब रोखू शकला नाही तिला. स्वकीयांनीच नमवलं. या तारा राणीला मराठ्यांनीच नमवलं हेच खरं.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं केलं तर ते स्वराज्य टिकवण्यासाठी झुंजणाऱ्या तारा राणींच्या आक्रमकतेत देखील तेच शिवचैतन्य वास करत होतं. म्हणूनच त्याही महान कार्य करू शकल्या. तुम्हाला ताराबाईंच्या शौर्याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजचा हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.